आणि आता मोठ्या टॉप 9 बातम्या। सिनेट निवडणुकीवरून मुंबई हायकोर्टानं सरकारला चपराक लगावली। लोकशाही लोकशक्तीला घाबरणारं हे डरपोक सरकार। संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। दोन धर्मांमध्ये आग लावणाऱ्या नितेश राणेंचा बंदोबस्त करा। नितेश राणेंच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी। मुंबईत सोमवारी हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन। मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनंतर शिंदे आणि सरन्यायाधीश एकत्र येणार। रामदास आठवलेंकडून प्रकाश आंबेडकरांना इंडियेत येण्याची ऑफर। प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपद देण्यासाठी मी मदत करेन। आंबेडकर माझ्यासोबत असते तर उपमुख्यमंत्री बनले असते। रामदास आठवलेंचं वक्तव्य। पक्ष शिस्तीनं चालतो, पक्षविरोधी काम करणाऱ्यांना खपवून घेणार नाही। तसंच मोहोळमधील पक्षविरोधी कारवाई सुद्धा सहन केली जाणार नाही। सुनील तटकरेंचा इशारा। पक्ष शिस्तीत चालेल, पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही हा इशारा सुद्धा आज कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। यशवंत मानेला लक्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण भूमिका घेईल त्याला त्याची जागा पकडण्याचं काम पक्षाच्या ठिकाणी करेल। आता ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी स्पष्ट बोलत नाहीये। ओबीसीतून आरक्षण देऊ असं महाविकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यात टाकावं। रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। मालिकांना गुन्ह्यातील कागदपत्र द्या, विशेष कोर्टाचे ईडीला आदेश। गोवावाला कंपाऊंडमधील जमीन प्रकरणी ईडीला सूचना। बेकायदेशीररित्या जमीन हडपल्याचा मालकांवर आरोप। अजित पवारांनी सुरेश बिराजदार यांना आमदार करण्याचा शब्द दिलेला व्हिडिओ व्हायरल। सुरेश बिराजदार यांना राज्यपाल नियुक्त कोट्यामधून आमदार करा। धाराशिवमधील अजित पवार गटाची मागणी।